Hello students, I welcome you all in this lecture of pharmacognosy. So in previous lecture we are done with this cardiotonic category under the pharmacological grouping of natural drug. So carminatives are nothing but the agent which used to give the strength and energy to the heart. In that we are done with this cardiotonic drug that includes Digitalis and Arjuna bark. Okay, so from today's onward we will start the new category, that is carminatives and gastrointestinal regulators. Okay, under the same pharmacological grouping of natural drugs. Okay, so इथे आपण असे ड्रग बघणार आहोत which acts as an carminative and gastrointestinal regulators. Okay, मग carminative म्हणजे काय, तर असे एजंट which used to expels the gases from the body, right? And GI regulators are the agents which used to regulate the GI functions. Okay, so normal GI functions regulate करायचं काम GI regulators करतात. Okay, so इथे आपण अशा ड्रगचा स्टडी करणार आहोत की ते कार्मिनेटिव्ह आणि GI रेग्युलेटर्स म्हणून ॲक्ट होतात. ओके, सो फर्स्ट आपण डेफिनेशन बघूया कार्मिनेटिव्स अँड GI रेग्युलेटर्सची. फर्स्ट इज कार्मिनेटिव्स. ओके, so carminatives, these are the soothing medicaments that acts by relieving the pain in the stomach and the intestine and expel the flatulence and gas from the GIT by increasing the peristalsis. Okay, so those agent which used to expels the gases from the body by increasing the peristalsis movement. Okay, peristalsis movement increase करून GI tract मधली GI tract मध्ये जे काही फ्लॅच्युलन्स आहे, गॅसेस आहे, ते बाहेर टाकायचं काम हे कार्मिनेटिव्स ड्रग करतात. ओके, सो बाय डेफिनेशन आपल्याला काय लिहायचे आहे, तर दिज आर द सुदिंग मेडिकामेंट्स दॅट ॲक्ट बाय रिलिव्हिंग द पेन इन द स्टमक अँड इंटेस्टाईन. ओके, म्हणजे फ्लॅच्युलन्स किंवा गॅसेसमुळे काय होतं आहे की स्टमक आणि इंटेस्टिनल एरिया आहे तिथे पेन व्हायला लागतं. ओके, सो त्याच्यामुळे हे जे एजंट आहेत विच ॲक्ट्स ॲज अन सुदिंग मेडिकामेंट, they relieves the pain in the stomach and intestine. Okay, and thereby they expels the gases and flatulence from the body, from the GI tract, by increasing the peristaltic movement. Okay, so example of this carminative drug that include fennel, cardamom, cinnamon, coriander, clove, caraway. Okay, so these agents used in the digestion, gastric discomfort and loss of appetite. Okay, so हे जे disorders आहेत, indigestion, gastric discomfort, loss of appetite. Okay, loss of appetite it is nothing but the भूक लागत नाही. Okay, सो या डिसऑर्डर्समध्ये हे कार्मिनेटिव्स ड्रग्स दिले जातात. ओके, कारण का कार्मिनेटिव्स काय करणार आहेत, तर ते ॲज अन सुदिंग मेडिकामेंट म्हणून ॲक्ट होणार आहेत. ओके, सो स्टमक किंवा इंटेस्टिनल एरियामध्ये जो काही गॅस आहे, फ्लॅच्युलन्स आहे, ते बॉडीमधून बाहेर टाकणार आहेत आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, आपलं जे डायजेशन आहे ते प्रॉपर नॉर्मल होणार आहे. ओके, so that's why they are used into the indigestion, gastric discomfort and loss of appetite. Okay, then next आपल्याला बघायचं आहे gastrointestinal regulators म्हणजे काय. Okay, so these gastrointestinal regulators are the agent which regularize the activity of GI tract. Okay, gastrointestinal tract ची जी नॉर्मल ॲक्टिव्हिटी आहे ती रेग्युलराइज करण्यासाठी जे एजंट यूज केले जातात त्यांना गॅस्ट्रोइंटेस्टिनल रेग्युलेटर्स असं म्हटलं जातं. ओके, सो त्याच्यामध्ये काय काय आहेत, एक्झाम्पल जर बघितलं तर बीटा स्टोमॅचिक्स आहेत, स्टिम्युलंट्स आहेत, सियालोगोग्स आहेत, अँटी इमेटिक्स आहेत, अल्टरनेटिव्स, ॲरोमॅटिक्स, कोलॅगोग्स, ॲपेटायझर्स. ओके, सो ऑल दिस आर द कॅटेगरीज विच ॲक्ट्स ॲज अन गॅस्ट्रोइंटेस्टिनल रेग्युलेटर्स. ओके, सो हे जे सगळे ड्रग्ज आहेत ते GIT रेग्युलेटर्स म्हणून ॲक्ट होतात. ओके, सो आता आपण ॲक्च्युअल ड्रग बघणार आहोत की जे कार्मिनेटिव्ह आणि GI रेग्युलेटर म्हणून ॲक्ट होणार आहेत अकॉर्डिंग टू देअर फार्माकोग्नोस्टिक स्कीम. ओके, त्याचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, देन मॉर्फोलॉजिकल फीचर्स, मायक्रोस्कोपिकल फीचर्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, केमिकल टेस्ट, त्याच्यानंतर त्याचे थेरापेटिक युजेस, देन देअर अडल्ट्रंट सबस्टिट्युएंट्स. ओके, सो ह्याच्यानुसार आपण त्याचं काय करणार आहे, आता इन ब्रीफ स्टडी करणार आहे इंडिव्हिज्युअल ड्रगचा. ओके, सो फर्स्ट ड्रग आहे अंडर द कार्मिनेटिव्ह अँड गॅस्ट्रोइंटेस्टिनल रेग्युलेटर कॅटेगरी, कार्डॅमम ड्रग. ओके, सो इथे तुम्हाला इमेज दिसते, त्याच्यामध्ये कार्डॅमम आहे. कार्डॅममला मराठीमध्ये वेलची असं म्हणतात. ओके, सो वेलची घरामध्ये तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असेल, वेलची तुम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे. ओके, सो दिस इज द इमेज ऑफ कार्डॅमम. So synonym for this cardamom, cardamom fruits and cardamom seeds. Okay, दोन सिनामन आहेत.
सिनोनिम आहेत त्यांना कार्डामम फ्रूट अँड कार्डामम सीड्स. ओके. देन बायोलॉजिकल सोर्स दॅट इन्क्लूड्स कार्डामम कन्सिस्ट ऑफ ड्राई फ्रूट्स ऑफ इलेटारिया कार्डामम बिलॉंगिंग टू फॅमिली जिंजिबेरेसी. ओके. सो कोणता पार्ट ॲज अ ड्रग म्हणून यूज केला जातो कार्डाममचा, तर इट इज अँड ड्राई फ्रूट्स. ओके. सो इट इज अँड ड्राई फ्रूट्स ऑफ इलेटारिया कार्डामम. कोणती प्लांट व्हरायटी आहे, तर इलेटारिया कार्डामम बिलॉंगिंग टू फॅमिली जिंजिबेरेसी. फॅमिली कोणती आहे कार्डाममची, जिंजिबेरेसी. ओके. सो फ्रूट आहे म्हणजे त्याच्या आतमध्ये सीड्स असतात. ओके. कार्डामम जर तुम्ही ओपन करून बघितलं तर आतमध्ये ब्लॅक कलरचे सीड्स आहेत. सो सीड्स विच आर रिमूव्ड ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड फॉर द यूज. ओके. सो त्याच्या आतमधले सीड्स जे आहेत ते जेव्हा गरज असेल तेव्हा रिमूव्ह केले जातात आणि यूज केले जातात. ओके. सो दोज सीड्स शुड कंटेन नॉट लेस दॅन 4% ऑफ वोलाटाईल ऑइल. ओके. ते जे सीड्स आहेत कार्डाममचे त्याच्यामध्ये 4%पेक्षा कमी असं वोलाटाईल ऑइल असलं नाही पाहिजे. ओके. सो दिस इज द स्टँडर्ड लिमिट फॉर देअर ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट. ओके. कार्मिनेटिव्ह कॅटेगरीचा ड्रग आहे म्हणजे त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट हे वोलाटाईल ऑइल असणार आहे. ओके. मग बायोलॉजिकल सोर्समध्ये आपण काय काय बघितलं आहे, तर कार्डामम कन्सिस्ट ऑफ ड्राई fruits of Eleutheria cardamom belonging to family Gingiberaceae. Okay. And the seeds of which are removed as and when required for the use, and the seeds should contain not less than 4% of volatile oil. Okay. So this is the biological source of this cardamom. नाउ नेक्स्ट जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन म्हणजे कोणत्या कोणत्या रिजनमध्ये कार्डामम जे आहे त्याचं कल्टिवेशन आणि कलेक्शन केलं जातं, तर इट ऑकर्स वाईल्ड इन श्रीलंका, पार्टली इन रत्नपुरा अँड लुनुगाला डिस्ट्रिक्ट. ओके. श्रीलंकामध्ये रत्नपुरा आणि लुनुगाला डिस्ट्रिक्टमध्ये हे ऑकर्स अवेलेबल्स आहेत. अँड ऑल्सो इन म्यानमार, मलेशिया. इन इंडिया इट इज चीफली कल्टिवेटेड इन म्हैसूर, कुर्ग डिस्ट्रिक्ट्स. ओके. इंडियामध्ये कुठे, म्हैसूर आणि कुर्ग डिस्ट्रिक्टमध्ये मोर क्वांटिटीमध्ये त्याचं कल्टिवेशन आणि कलेक्शन केलं जातं. इट ऑल्सो ग्रोज वाईल्ड ऑन द मलबार हिल्स. इट इज बीइंग कल्टिवेटेड कमर्शियली इन ग्वातेमाला. ओके. सो कमर्शियल स्केलवर त्याचं कल्टिवेशन केलं जातं. ग्वातेमालामध्ये, मलबार हिल्समध्ये सुद्धा अवेलेबल आहेत आणि इंडियामध्ये मोस्टली म्हैसूर आणि कुर्ग डिस्ट्रिक्टमध्ये हे जे कार्डामम जे आहे त्याचं कल्टिवेशन केलं जातं. ओके. सो कोणत्या कोणत्या रिजनमध्ये ह्याचं कल्टिवेशन कलेक्शन केलं जाणार आहे, तर श्रीलंका, म्यानमार, मलेशिया, इंडियामध्ये म्हैसूर आणि कुर्ग डिस्ट्रिक्ट्स. ओके. सो इथे ह्याचं कल्टिवेशन केलं जातं. ओके. सो दिस इज द जिओग्राफिकल सोर्स ऑफ दिस कार्डामम फ्रूट. ओके. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स, दॅट इज मॉर्फोलॉजिकल फीचर. फर्स्ट आहे कलर. सो द नॅचरल कलर ऑफ कार्डामम विदाउट प्रोसेसिंग इज ग्रीन ऑर पेल बफ. ओके. सो विदाउट एनी प्रोसेसिंग कार्डाममचा कलर जर आपण बघितला तर तो ग्रीन कलर असतो किंवा मग पेल बफ कलरचे असतात. इफ ट्रीटेड विथ सल्फर डायऑक्साईड इट चेंजेस टू व्हाईट. ओके. जर सल्फर डायऑक्साईड बरोबर ट्रीट केलं गेलं त्याला तर ते व्हाईट कलरमध्ये कन्वर्ट होतात. ओके. जसं आपण प्रॅक्टिकलमध्ये बघितलेलं आहे, आपण जे मॉर्फोलॉजिकल स्टडीचे प्रॅक्टिकल बघितलेले आहेत त्याच्यामध्ये आपण कार्डामम ड्रग ऑलरेडी बघितलेला आहे. त्याच्यामध्ये जर आपण व्हिडिओ बघितला होता की आपल्या लॅबमध्ये जे कार्डाममचं सॅम्पल आहे ते व्हाईट कलरचं होतं. ओके. का व्हाईट कलरचं होतं, कारण का त्याला त्याची ट्रीटमेंट जी आहे ती सल्फर डायऑक्साईडसोबत केली होती आणि ते जास्त पिरियडसाठी टिकण्यासाठी त्याला मग सल्फर डायऑक्साईडसोबत ट्रीट केला जातं आणि त्याच्यानंतर ग्रीन जो कलर आहे वेलचीचा तो व्हाईट कलरमध्ये कन्वर्ट होतो. ओके. नेक्स्ट आहे ओडर कार्डाममची कशी आहे, तर ॲरोमॅटिक, ॲग्रीएबल अँड प्लीझंट. ओके. ओडर जर बघितली तर ॲरोमॅटिक आहे, ॲग्रीएबल आहे, प्लीझंट आहे. ओके. देन टेस्ट इज स्ट्रॉंगली ॲरोमॅटिक. साईज जर आपण बघितली तर कार्डामम फ्रूट्स दॅट इज कॅप्सूल्स आर अबाउट 1 to 2 सेंटीमीटर इन लेंथ. ओके. सो 1 to 2 सेंटीमीटर एवढी त्यांची लेंथ आहे. ओके. शेप जर बघितला आपण तर कार्डाममचे जे फ्रूट्स आहेत दे आर ओवॉइड अँड अबलॉंग. ओके. ओवॉइड आणि अबलॉंग आहेत, प्लम्प आहेत. ओके. 3 सायडेड आहेत. फ्रूट जर तुम्ही टच करून बघितलं तर 3 सायडेड फ्रूट आहे. शार्पली बिग्ड ॲट द टॉप. ओके. तर त्याचं जर टॉप रिजन बघितलं तर त्याला एक टोक असतं. ओके. शार्पली बिग असतं त्याला. विथ स्मूथ अँड लॉन्जिट्युडनल स्ट्रायशन्स ऑन द सरफेस. ओके. सरफेस जर बघितलं त्याच्यावर स्ट्रायशन्स प्रेझेंट असतात की जे स्मूथ नेचरचे असतात. ओके. लॉन्जिट्युडनल स्ट्रायशन त्याच्या सरफेसवर प्रेझेंट असतात. ओके. सो दिस इज द शेप ऑफ कार्डामम फ्रूट. ओके. सो एक्स्ट्रा फीचर्स जर आपण कार्डाममचे बघितले
तर इच कॅप्सूल ऑफ फ्रूट कंटेन्स 3 चेंबर. ओके, एक जर आपण ही कॅप्सूल बघितली, फ्रूट बघितलं, तर त्याला 3 चेंबर्स असतात. इच चेंबर कन्सिस्ट ऑफ 2 रोज ऑफ सीड्स. ओके, त्याच्यामध्ये जर हे सीड्सचे आपण रोज बघितले तर एका चेंबरमध्ये 2 सीडचे रोज आहेत. द सीड्स आर 3 to 4 mm इन साईज. ओके, सो 2 जे रोज आहेत त्याच्यामध्ये 5 to 10 नंबर ऑफ सीड्स प्रेझेंट असतात. ओके, आणि सीड्स जे आहेत ते 3 ते 4 mm एवढ्या साईजचे आहेत. व्हेरी हार्ड टू टच. ओके, त्यांना जर आपण टच केलं तर ते हार्ड आहेत. त्याच्यानंतर रेडिश ब्राऊन कलरचे असतात. इरेग्युलरली ट्रायंग्युलर इन शेप. त्यांचा जर शेप बघितला आपण इंडिव्हिज्युअल सीड्सचा तर इरेग्युलर असतो, स्लाइटली ट्रायंग्युलर लाईक शेप आहे त्याचा. कवर्ड विथ ट्रान्सवर्स व्रिंकल्स विच इज नोन ॲज रग. ओके, त्याचं जर सरफेस बघितलं त्याच्यावर ट्रान्सवर्स व्रिंकल प्रेझेंट्स आहेत. ओके, त्याला रग असं म्हटलं जातं. द सीड्स आर स्ट्रॉंगली ॲरोमॅटिक इन टेस्ट अँड कलर. तर त्याचं टेस्ट बघितली आपण तर ती स्ट्रॉंगली ॲरोमॅटिक आहे. ओके, आणि डार्क रेडिश ब्राऊन कलर त्यांचा कलर आहे. द प्रपोर्शन ऑफ पेरिकार्प टू द सीड इज 1:3 वेट बाय वेट. ओके, सो पेरिकार्प इट इज द आउटर लेअर ऑफ सीड. ओके, मग त्याचं जर प्रपोर्शन बघितलं तर 1:3 W/W हे त्याचं प्रपोर्शन आहे. ओके, सो दीज आर द एक्स्ट्रा फीचर्स ऑफ कार्डामम. ओके, नेक्स्ट आहे मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कार्डामम. ओके, सो outer as well as inner epidermis of the pericarp is made up of polygonal tubular cells. Okay, so पेरिकार्पची जी आउटर आणि इनर एपिडर्मिस आहे. ओके, सो ही तुम्हाला दिसते इथे इपिडर्मिस आहे. ओके, हा इनर सीड कोट आहे. सो ही आउटर आणि इनर जी इपिडर्मिस आहे विच इज पॉलिगोनल ट्युब्युलर सेल्स. ओके, विच इज मेड अप ऑफ पॉलिगोनल ट्युब्युलर सेल्स. ओके, सो इथे जे सेल्स आहेत ते कशा आहेत, पॉलिगोनल ट्युब्युलर शेपचे आहेत. मेसोकार्प इज अ पॅरेनकायमॅटस इन नेचर. मेसोकार्प लेअर आहे त्याच्या आतमधली ही जी लेअर आहे मधली की ती कशी आहे तर पॅरेनकायमॅटस सेल्सने बनलेली आहे. ओके, सो मेसोकार्प्स इन्क्लूड फ्यू ब्राउन टू येलो कलर रेझिनस सेल्स स्कॅटर थ्रू आउट द मेसोकार्प अलॉंग विथ पार्शियली लिग्निफाईड फायब्रोव्हॅस्क्युलर बंडल्स आर देअर. ओके, सो त्याच्यामध्ये फायब्रोव्हॅस्क्युलर बंडल्ससुद्धा प्रेझेंट असतात की जे पिंक कलरने स्टेन होणार आहे. ओके, सो ह्याचे मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते मोस्ट ऑफ विचारले जात नाही, पण आपल्याला जस्ट माहिती हवं की त्याच्या टी एसमध्ये काय काय असू शकतं म्हणून इथे त्याचं ट्रान्सवर्स सेक्शनचा टी एस मी दाखवलेला आहे तुम्हाला. ओके, जे आपल्याला प्रॅक्टिकलला मेजर्ड 10 ड्रग आहेत त्याचेच टी एस मोस्ट ऑफ एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. ओके, सो द ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ सीड शोज द प्रेझेन्स ऑफ आउटरमोस्ट लेअर ऑफ एरिलस विच इज फॉलोड बाय 2 लेअर ऑफ टेस्टा. ओके, सो ही आउटर लेअर एरिलस आहे आणि त्याच्या आतमध्ये मग 2 लेअर जे आहेत ते टेस्टाचे असतात. ओके, विच कंटेन्स हायली ॲरोमॅटिक व्होलाटाईल ऑइल की ज्याच्यामध्ये ॲरोमॅटिक व्होलाटाईल ऑइल प्रेझेंट असतं. पेरिस्पर्म, एंडोस्पर्म अँड एम्ब्रिओ आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सीड्स. ओके, पेरिस्पर्म, एंडोस्पर्म जे आहे ते काय आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. एम्ब्रिओ आहे, सो दिस इज द एम्ब्रिओ रिजन. So the calcium oxalate crystals and starch grains are also present into the perisperm. Okay, so perisperm regions मध्ये काय आहे कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स आणि स्टार्च ग्रेन्स जे आहेत ते प्रेझेंट्स आहेत. ओके, so this is the microscopical characteristics of cardamom. Next part is that chemical constituent of cardamom. So cardamom seeds contains volatile oil to the extent of 2 to 8%. ओके, सो कार्डामम ऑइलचं जे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट काय आहे तर वोलाटाईल ऑइल आहे. ओके, सो 2 ते 8 एवढं पर्सेंटमध्ये ते वोलाटाईल ऑइल प्रेझेंट असतं. द ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द वोलाटाईल ऑइल इज सिनिओल. ओके, सो वोलाटाईल ऑइलमधलं ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट काय आहे तर सिनिओल. त्याला अजून युकॅलिप्टॉल असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, सो द ॲरोमॅटिक कंपाऊंड presents are that includes terpinyl acetate, borneol, terpinin. So these are the aromatic compound which is present into this cardamom seed. Okay, the other constituent of cardamom seeds are fixed oil, starch, proteins. Okay, and cardamom seeds also contains about 8% of silica. Okay, silica सुद्धा cardamom seeds मध्ये present असतं.
ओके. सो कोणते कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट आपण बघितलेले आहेत. ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट व्होलाटाईल ऑइल कंटेंट आहे, त्याच्यामधलं ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट सिनिऑल आहे विच इज ऑल्सो नोन ॲज युकॅलिप्टॉल. अदर ॲरोमॅटिक कंपाऊंड दॅट इन्क्लूड्स टर्पिनिल ॲसिटेट, बोर्निऑल, टर्पिनिन, ओके, अँड अदर कॉन्स्टिट्युएंट्स दॅट इन्क्लूड फिक्स्ड ऑइल, स्टार्च, प्रोटीन्स, ओके, अँड सीड ऑल्सो कंटेन्स द सिलिका. ओके. सो दीज आर द केमिकल कॉन्स्टिट्युएंट विच आर प्रेझेंट इन टू द कार्डामम. ओके. सो इथे सिनिऑल आणि टर्पिनिल ॲसिटेटचं केमिकल स्ट्रक्चर इथे तुम्हाला दिलेलं आहे. ओके. सिनिऑल विच इज ऑल्सो नोन ॲज युकॅलिप्टॉल. ओके. and the second image is that the structure that shows the terpineal acetate structure. Okay. Next is uses of cardamom. So cardamom is used for the flavoring various food preparations, confectionaries, beverages and liquors. Okay. So this cardamom is used as an flavoring agent. Okay. कशामध्ये फ्लेवरिंग एजंट म्हणून यूज होतो त्याचा, तर व्हेरियस फूड प्रिपरेशन्समध्ये होतं, कन्फेक्शनरीमध्ये आहे, बेवरेजेसमध्ये आहे, लिकर्स आहे. ओके. सो ह्या सगळ्या प्रिपरेशन्समध्ये, या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये ॲज अन फ्लेवरिंग एजंट म्हणून कार्डाममचा यूज केला जातो. ओके. इट इज ऑल्सो यूज्ड फॉर मेडिसिनल पर्पज बोथ इन ॲलोपॅथी अँड आयुर्वेदिक सिस्टीम. ओके. सो मेडिसिनल पर्पजमध्ये जे काही डिफरंट मेडिसिनल प्रिपरेशन्स आहेत त्याच्यामध्ये मग कार्डामम ॲज अन इन्ग्रेडियंट यूज केला जातो इन ॲलोपॅथी अँड आयुर्वेदाल्स. ओके. कार्डामम सीड्स आर च्यूड टू प्रिव्हेंट द बॅड स्मेल इन माउथ. ओके. सो माउथमध्ये जो बॅड स्मेल आहे तो प्रिव्हेंट करण्यासाठी कार्डामम सीड्स जे आहेत ते आपण चावून खाऊ शकतो. इट इम्प्रूव्ज द आय साईट अँड स्ट्रेंथन्स द नर्वस सिस्टीम. ओके. सो आपल्या डोळ्यांचं जे विजन आहे ते इम्प्रूव्ह करणार आहेत आणि नर्वस सिस्टीम जी आहे आपली त्यालासुद्धा ते स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणार आहेत. ओके. सो दीज आर द सर्टन युजेस ऑफ कार्डामम. सो कार्डामम इज जनरली यूज ॲज अन ॲरोमॅटिक, कार्बिनेटिव्ह अँड स्टिम्युलंट. ओके. सो कार्बिनेटिव्ह कॅटेगरीमध्ये आपण याचा स्टडी करतोय म्हणून मेन यूज आहे. इट इज यूज्ड ॲज अन ॲरोमॅटिक, कार्बिनेटिव्ह अँड स्टिम्युलंट. इट इज ऑल्सो अ गुड फ्लेवरिंग एजंट. ओके. अँड इट इज यूज इन द फॉर्म ऑफ कंपाऊंड टिंचर. कंपाऊंड टिंचर फॉर्ममध्ये त्याचा यूज केला जातो इन व्हेरियस ॲलोपॅथिक अँड आयुर्वेदिक सिस्टीम प्रिपरेशन्स. ओके. इफ यू सी द स्टोरेज कंडिशन ऑफ दिस कार्डामम स्टोरेज जर बघितलं तर कार्डामम्स जे फ्रूट्स आहेत दॅट शुड बी स्टोअर इन वेल क्लोज कंटेनर. ओके. सो वेल फिल कंटेनर आणि कूल प्लेसमध्ये त्याला स्टोअर करणं गरजेचं आहे. As and when needed, the seeds should be removed from the fruits and used, and it has been observed that if the seeds are stored after dehusking, about 30% of volatile oil is lost within the 18 months of storage. Okay. म्हणजे कार्डाममचे जे फ्रूट्स आहेत ते जर आपल्याला लॉंगर पिरियडमध्ये स्टोअर करायचे असतील तर त्याला पूर्ण फ्रूट फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं. ओके. जर आपण त्याचं हस्क रिमूव्ह केलं म्हणजे वरचं ग्रीन कलरचं कवरिंग जर काढलं आणि नुसते ब्लॅक कलरचे सीड स्टोअर करून ठेवले तर त्याच्यामध्ये 30% व्होलाटाईल ऑइल आहे ते लॉस्ट होऊन जातं. ओके. सो त्याच्यामुळे त्याला पूर्ण फ्रूट फॉर्ममध्ये स्टोअर करून ठेवलं जातं वेल क्लोज्ड कंटेनरमध्ये. ओके. आणि कूल प्लेसमध्ये स्टोअर केलं जातं आणि जेव्हा केव्हा गरज लागेल तेव्हा मग ते फ्रूट काय केलं जातं त्याच्यामधून सीड सेपरेट केले जातात आणि मग ते यूज केले जातात. ओके. सो कार्डामम सीड्स आर द ऑफिशियल इन USPमध्ये कार्डामम सीड्स जे आहेत त्याचं ऑफिशियल प्रिपरेशन यूज केलं जातं. ओके. नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचं आहे सबस्टिट्युएंट्स अँड अडल्टरंट्स फॉर द कार्डामम. So these cardamom fruits are often adulterated with orange seeds and unroasted coffee grains. Okay. ऑरेंज सीड्स आहेत किंवा अनरोस्टेड कॉफी ग्रेन्स आहेत त्याच्यासोबत त्याला ते ॲड केलं जातं ॲज अन अडल्टरंट्स इन टू द कार्डामम. ओके. सो द अडल्टरंट्स ऑफ द सीड्स आर इवन स्मॉल पेबल्स अँड अदर ॲरोमॅटिक सीड्स. ओके. सो अदर ॲरोमॅटिक सीड्स जे आहेत ते सुद्धा ॲड केले जातात. स्मॉल पेबल्स. ओके. पेबल्स म्हणजे लाईक गोट्यांसारखं असतात. ओके. सो असे स्मॉल पेबल्ससुद्धा ॲड केले जातात. देन व्हेरी कॉमन अडल्टरंट्स ऑफ कार्डामम आर मेन्शन हिअर. ओके. सो व्हेरी कॉमन अडल्टरंट्स आहेत ते इथे मेन्शन केलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे लॉंग वाईल्ड नेटिव्ह कार्डामम. ओके. सो दिस लॉंग वाईल्ड नेटिव्ह कार्डामम विच इज ऑल्सो नोन ॲज बिग कार्डामम इज सबस्टिट्यूट टू द जेन्युइन ड्रग की त्याला ॲज अ सबस्टिट्यूट म्हणून जेन्युइन ड्रगसाठी यूज केलं जातं. इट इज ऑब्टेन फ्रॉम इलेटरिया कार्डामम विच इज वाईल्ड ग्रोन व्हरायटी इन द श्रीलंका. ओके. श्रीलंकामध्ये जंगलामध्ये वाढणाऱ्या इलेटरिया कार्डामम ह्या व्हरायटीपासून ऑब्टेन केलं जातं. द फ्रूट्स ऑफ दिस ड्रग्स आर अबाउट 4 सेंटीमीटर इन लेंथ. ओके. मग त्याचे फ्रूट जे आहेत ते किती 4 सेंटीमीटर एवढ्या लेंथचे आहेत. 1 सेंटीमीटर त्यांचा डायमीटर असतो. डार्क ब्राऊन कलरचे आहेत. कोर्सली स्ट्रायटेड आहेत. त्यांच्यावर जे स्ट्रायशन आहेत ते कोर्स आहेत. द सीड्स ऑफ दिस ड्रग्स आर लेस ॲरोमॅटिक, बिटर इन टेस्ट विथ इन्फेरियर ॲरोमा. ते जे काही कार्डाममचे जे काही
सीड्स आहेत ते कसे आहेत, लेस ॲरोमॅटिक असतात, बिटर टेस्ट असते त्यांची आणि इन्फेरियर ॲरोमॅटिक नेचरचे आहेत. ओके, सो द ऑइल ऑफ दिस सीड हॅज डिफरंट कंपोजिशन. मग त्याचं जर ऑइल आपण सेपरेट आउट केलं, त्याचं जर कंपोजिशन बघितलं तर जेन्युइन ड्रगपेक्षा त्याचं कंपोजिशन जे आहे ते डिफरंट असतं. ओके, सो दिस इज द फर्स्ट सबस्टिट्यूट्स अँड अडल्ट्रंट्स, दॅट इज लॉंग वाइल्ड नेटिव्ह कार्डॅमम. ओके, नेक्स्ट आहे कोरारिमा कार्डॅमम. Okay, so this Corarima cardamom, so these are the 4 by 2 centimeter in size, red brown in color. Seeds do not show presence of rug. Okay, so त्याचे जे सीड्स आहेत त्याच्यावर रग्स प्रेझेंट नसतात. ओके, सो दिस कॅरेक्टरिस्टिक्स विच इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेन्युइन ड्रग. ओके, सो आपण जो ओरिजिनल ड्रग आहे त्याच्यामध्ये बघितलेला आहे, त्याचे जे सीड्स आहेत त्याच्या सरफेसवर रग प्रेझेंट आहे. ओके, म्हणजे ट्रान्सवर्स स्ट्रायशन्स प्रेझेंट असतात, पण कोरारिमा टाईप ऑफ जे कार्डॅममची व्हरायटी आहे त्याच्यामध्ये त्याच्या सरफेसवर रग प्रेझेंट नसतात. ओके, सो त्याच्यामुळे असे सीड्स जे आहेत ते आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो फ्रॉम द जेन्युइन सॅम्पल. ओके, then many times loose seeds of cardamom or fully ripe seeds are also mixed. Okay, काय वेळा काय केलं जातं, कार्डॅममचे लूज सीड्स जे आहेत ते ॲज ॲन अडल्ट्रंट म्हणून यूज केले जातात, किंवा फुल्ली राईप सीड्स जे आहेत कार्डॅममचे ते यूज केले जातात, मिक्स केले जातात ओरिजिनल सॅम्पलमध्ये. सो ड्यू टू द लॉंग एक्सपोजर अँड ड्यू टू द रायपनिंग दे कंटेन लेस वोलाटाईल ऑइल. ओके, तर सीड्स जे आहेत ते विदाऊट कवरिंग असतात आणि फुल राईप झाल्यामुळे त्याच्यामधलं जे व्होलाटाईल ऑइलचं कंटेंट आहे ते काय आहे, कमी असतं. ओके, सो ओरिजिनल ड्रगपेक्षा त्यांच्यामध्ये व्होलाटाईल ऑइल कंटेंट कमी असतं, म्हणून त्यांना ॲज ॲन अडल्ट्रंट सबस्टिट्युएंट म्हणून ड्रगमध्ये मिक्स केलं जातं. ओके, देन नेक्स्ट इज कार्डॅमम हस्क. ओके, सो कार्डॅमम हस्क म्हणजे त्याचं कवरिंग. ओके, ग्रीन कलरचं जे त्याचं कवरिंग आहे त्याला हस्क असं म्हटलेलं आहे. सो कार्डॅमम हस्क इज ऑल्सो यूज टू अडल्ट्रेट द जेन्युइन ड्रग. ओके, सो ते जे हस्क आहे ते सुद्धा जेन्युइन ड्रगमध्ये मिक्स केलं जातं. कॅन बी डिस्टिंग्विश्ड बाय इट्स ॲश कंटेंट. ओके, सो जर आपण ॲश कंटेंट, ॲश व्हॅल्यू जर त्याची काढली, ॲश व्हॅल्यू काय होणार आहे, जास्त होणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे ॲश कंटेंट, ॲश व्हॅल्यूवरून आपण हस्क टाईप अडल्ट्रेशन आहे ते इझिली आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो जेन्युइन ड्रग शुड नॉट हॅव मोर दॅन 6% ऑफ टोटल ॲश अँड 3.5% ऑफ ॲसिड इन सोल्युबल ॲश. ओके, सो इथे क्रायटेरिया दिलेला आहे की जेन्युइन ड्रग आहे त्याची ॲश व्हॅल्यू किती आहे, which should not have more than 6% of total ash value. Okay, and 3.5% of acid insoluble ash. Okay, so ह्या पॅरामीटर्सवरून आपण ह्या टाईप ऑफ अडल्ट्रेशन आहे त्या कार्डॅममचं ते इझिली आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो दीज आर द सर्टन सबस्टिट्युएंट्स अँड अडल्ट्रंट्स विच इज यूज फॉर द कार्डॅमम. ओके, नेक्स्ट आपण बघूया की डिफरंट व्हरायटीज. ओके, सो डिपेंडिंग अपॉन द जिओग्राफिकल सोर्सेस 4 स्पेसीज आर अवेलेबल. ओके, सो डिफरंट जिओग्राफिकल सोर्सेसवरून जे काही कार्डॅमम ऑब्टेन केलेलं आहे त्याच्यावरून त्याच्या 4 डिफरंट स्पेसीज आहेत. अँड दोज स्पेसीज कॅन बी डिस्टिंग्विश फ्रॉम द वन अनदर बाय देअर मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स. ओके, सो त्यांच्या मॉर्फॉलॉजिकल प्रॉपर्टीवरून ते एकमेकांपासून आपण इझिली डिस्टिंग्विश करू शकतो. अंडर द हिस्टॉलॉजिकल कॅरेक्टर्स स्पेशल रेफरन्स इज अवेलेबल रिगार्डिंग द नंबर ऑफ स्क्लेरेनकायमॅटस सेल्स. ओके, सो त्याच्यामध्ये जे स्क्लेरेनकायमॅटस सेल्स आहेत ते किती सेल्स जे आहेत पर स्क्वेअर मध्ये किती प्रेझेंट्स आहेत, विच इज सपोज टू बी कॉन्स्टंट फॉर द स्पेसीज अँड दॅट डिटेल्स विच आर गिवन बिलो. ओके, मग त्याच्या स्क्लेरेनकायमॅटस सेल्सचा नंबर प्रत्येक स्पेसीमध्ये कॉन्स्टंट आहे, व्हेरी स्पेसिफिक आहे, आणि त्याचं डिस्क्रिप्शन म्हणजे त्याच्या मॉर्फॉलॉजिकल प्रॉपर्टीज ह्या प्रत्येक व्हरायटीच्या स्पेसिफिक आहेत. ओके, सो त्याच्यावरून आपण त्या व्हरायटीज इझिली आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो फर्स्ट व्हरायटी आहे LAP, देन म्हैसूर, देन मलबार अँड मँगलोर. ओके, सो ह्या चार रिजनमधून ऑब्टेन केलेल्या 4 कार्डॅममच्या व्हरायटीज आहेत. ओके, मग त्या एकमेकांपासून आपण कशा डिस्टिंग्विश केल्या आहेत, तर मॉर्फॉलॉजिकल फीचर्स आणि त्याचे स्क्लेरेनकायमॅटस सेल्स नंबर. ओके, सो साईज आहे LAP स्पेसीची 8 to 20 mm. ओके, डिस्क्रिप्शन जर बघितलं तर स्ट्रायटेड लॉन्जिट्युडनल श्रंकन नेचर आहे त्यांचं, ग्रीन और पेल बफ कलर आहे त्याचा, आणि स्क्लेरेनकायमॅटस सेल्स जर बघितले पर स्क्वेअर mmला तर 3790 एवढे त्याच्यामध्ये स्क्लेरेनकायमॅटस सेल्स प्रेझेंट आहेत. ओके, नेक्स्ट व्हरायटी आहे म्हैसूर. सो 4 to 10 mm त्याची साईज आहे,
डिस्क्रिप्शन आहे स्मॉल स्टाउट ब्लिच्ड और क्रीम कलर असतो त्याचा. ओके. अँड स्क्लेरेन्कायमेटस सेल पर स्क्वेअर mm मध्ये 3310 एवढे प्रेझेंट आहेत. ओके. देन नेक्स्ट व्हरायटी आहे मलबार व्हरायटी. साईज आहे त्याची 4 to 10. डिस्क्रिप्शन जर आपण बघितलं त्याचं तर शॉर्टर, ओवॉइड, लेस स्मूथ, स्ट्रायटेड लॉन्जिट्युडिनल स्ट्रायशन्स आर प्रेझेंट. ओके. अँड स्क्लेरेन्कायमेटस सेल्स नंबर जो आहे तो 4610 आहे. ओके. देन मँगलोर व्हरायटी आहे विच इज लार्जर दॅन ॲलेपी. ओके. सो ॲलेपी व्हरायटीपेक्षा सुद्धा लार्जर साईजची मँगलोरमधली कार्डेममची व्हरायटी आहे. शेप जर बघितला त्याचा डिस्क्रिप्शन तर ग्लोब्युलर आहे, ट्रान्सवर्स रिंकल्स आहेत विच इज रेंजेस फ्रॉम 6 to 8 फॉर ऑल स्पेसिस. ओके. अँड स्क्लेरेन्कायमेटस सेल्स प्रेझेंट पर स्क्वेअर mm दॅट इज 4960 सेल्स आर प्रेझेंट. ओके. सो ह्या ज्या डिफरंट कार्डेममच्या 4 व्हरायटीज आहेत त्या एकमेकांपासून आपण ह्या जे त्यांची साईज, त्यांचं डिस्क्रिप्शन आणि त्यांच्यातल्या स्क्लेरेन्कायमेटस सेलचा नंबर ह्याच्यावरून आपण त्यांना इझिली डिफरन्शिएट करू शकतो. ओके. सो इथे आपला कार्डामम ड्रग कंप्लीट झालेला आहे. ओके. नेक्स्ट आपल्याला ड्रग बघायचा आहे अंडर द कार्मिनेटिव्ह अँड GI रेग्युलेटर कॅटेगरी. तर तो बघायचा आहे ब्लॅक पेपर. ओके. ब्लॅक पेपरला मराठीमध्ये काळी मिरी असं म्हणतात. ओके. सो इथे तुम्हाला ही इमेज दिसते. काळी मिरीसुद्धा आपल्या घरामध्ये अवेलेबल असते. ओके. सो तीसुद्धा तुम्ही बहुतेक जणांनी बघितलेली असणार आहे काळी मिरी. सो इथे जी इमेज दाखवलेली आहे ती काळी मिरीची आहे. ओके. सो काळी मिरीचं बायोलॉजिकल सोर्स जर आपण बघितलं तर इट कन्सिस्ट ऑफ ड्राईड अनराईप फ्रूट्स ऑफ पायपर निग्रम बिलॉंगिंग टू फॅमिली पायपरॅसी. ओके. सो काळी मिरी हा जो ड्रग यूज केलेला आहे त्याचा कोणता पार्ट यूज केलेला आहे प्लांटचा तर ड्राईड अनराईप फ्रूट्स ऑफ. ओके. पिकलेले नाही आहेत, अनराईप फॉर्ममध्ये आहेत. ओके. सो दोज आर द ड्राईड अनराईप फ्रूट्स ऑफ पायपर निग्रम. ही व्हरायटी आहे प्लांट व्हरायटी पायपर निग्रम बिलॉंगिंग टू फॅमिली पायपरॅसी. ओके. सो फॅमिली काय आहे ब्लॅक पेपरची तर पायपरॅसी आहे. ओके. So it should contain not less than 2.5% of piperidine on the dried basis. Okay. So this black pepper which should not contain less than 2.5% of piperidine on the ड्राईड बेसिस. ओके. ड्राय केल्यानंतर त्याच्यामध्ये पायपरिनचं जे कंटेंट आहे ते नॉट लेस दॅन 2.5% एवढं हवं. ओके. सो दिस इज द बायोलॉजिकल सोर्स ऑफ ब्लॅक पेपर. ब्लॅक पेपर कन्सिस्ट ऑफ ड्राईड अनराईप फ्रूट्स ऑफ पायपर निग्रम बिलॉंगिंग टू फॅमिली पायपरॅसी अँड इट शुड कंटेन नॉट लेस दॅन 2.5% ऑफ पायपरिन ऑन द dried basis. Okay. Then geographical distribution of this black pepper. So it is indigenous to the South India and cultivated in Indonesia. Okay. So India मध्ये South region मध्ये त्याचं origin आहे and it is cultivated in the Indonesia, Brazil, Malaysia, Sri Lanka. India stands first in the world in the cultivation of paper. ओके. सो ब्लॅक पेपरच्या कल्टिवेशनमध्ये इंडिया जी आहे ती पूर्ण जगामध्ये फर्स्ट रँकला आहे. अबाउट 49,500 टन्स ऑफ पेपर इज प्रोड्यूस्ड एव्हरी इयर विथ अप्रॉक्सिमेटली 25 to 30% ऑफ द टोटल वर्ल्ड प्रोडक्शन. ओके. पूर्ण जगाच्या जर वर्ल्ड प्रोडक्शनमध्ये बघितलं तर त्याच्यातलं 25 ते 30% एवढं वर्ल्ड प्रोडक्शन आहे ब्लॅक पेपरचं ते इंडियामध्ये होतं. ओके. सो इंडिया जी आहे विच इज अ इंडिजिनियस कंट्री फॉर द प्रोडक्शन ऑफ दिस ब्लॅक पेपर. ओके. सो कोणत्या कोणत्या कंट्रीजमध्ये बघितलेलं आहे आपण तर इंडिया आहे साऊथ इंडियामध्ये स्पेसिफिकली, देन इंडोनेशिया, ब्राझील, वेस्ट इंडिज, मलेशिया, श्रीलंका. ओके. सो ह्या डिफरंट कंट्रीजमध्ये ब्लॅक पेपर जे आहे त्याचं ग्रोईंग त्याचं कल्टिवेशन केलं जातं. ओके. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की ब्लॅक पेपर जे आहे त्याचं कल्टिवेशन आणि कलेक्शन कसं केलं जातं. ओके. सो लार्ज स्केल कल्टिवेशन ऑफ द क्रॉप इज मोस्टली कन्फाइंड टू द सब माउंटेनियस ट्रॅक्स ऑफ द वेस्टर्न घाट्स. ओके. वेस्टर्न घाट्समध्ये जे सब माउंटेनियस ट्रॅक्स आहेत. ओके. केरळामध्ये, कर्नाटकमध्ये, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये जिथे कार्डेममची शेती केली जाते. ओके. अप्रॉक्सिमेटली 1,60,000 हेक्टर्स ऑफ द लँड वॉज द अंडर द कल्टिवेशन ऑफ पेपर ड्युरिंग द 1988 and 1989. ओके. Then well distributed annual rainfall of 250 centimeter is the ideal for the successful cultivation of this drug. ओके. कार्डेममसाठी रेनफॉल किती लागतो तर 250 सेंटीमीटर एवढा रेनफॉलची गरज असते. ओके. सो इट कॅन बी कल्टिवेटेड राईट फ्रॉम द सी लेवल अप टू अन अल्टिट्यूड ऑफ 1,200 मीटर. ओके. सो समुद्रसपाटीपासून 1200 मीटर एवढ्या उंचीवर त्याचं कल्टिवेशन केलं जातं. सो टेम्परेचर व्हॅरिएशन ऑफ 10 to 40 डिग्री सेंटीग्रेड. ओके.
विच आर टॉलरेटेड बाय द प्लांट. 10 ते 40 डिग्री सेंटीग्रेड एवढं तापमान प्लांट जे आहे ते टॉलरेट करू शकतं. पेपर थ्राइव्स बेस्ट इन द व्हर्जिन सॉईल रिच इन द ह्युमस कंटेंट. ओके, सो अशी सॉईल की जिथे आधी कधी शेती केली गेली नाही आहे अशा सॉईलमध्ये ते चांगले ग्रोज होतात. ओके, so the clay soils are the best suited for the plant, but still it can be grown on the red loams, sandy loams, even alluvial soil. ओके, सो ह्या टाईपच्या सॉइल्समध्ये सुद्धा ब्लॅक पेपर जे आहे ते वेल ग्रोन होणार आहे. वेन ग्रोन ऑन द स्लूपी अँड स्लोप्स फेसिंग साऊथ आर टू बी अवॉइडेड. सो इट इज टू बी प्रोटेक्टेड फ्रॉम द सिव्हिअर सनलाईट. ओके, सो एकदम शार्प सनलाईट रिजनमध्ये ह्याची शेती जी आहे करणं ते अवॉइड केलं जातं. द पेपर इज कल्टिवेटेड बाय सोईंग द सीड्स ऑर बाय द प्रपोगेशन ऑफ कटिंग्स. ओके, सो पेपरची जी ब्लॅक पेपरचं काय असते, वेल असते. ओके, बघितलेलं आहे तुम्ही की नारळाची जी बाग असते त्याच्यामध्ये म्हणून साईड प्लांट म्हणून ब्लॅक पेपर ग्रो केलं जातं. काळी मिरी जी आहे ते नारळाच्या मुद्यामध्ये लावली जाते आणि त्याची वेल जी आहे ती नारळावर सोडली जाते. ओके, सो त्याचे वेलीचं कटिंग करून तेल जमिनीमध्ये लावून त्याच्यापासून आपण काळी मिरीचं झाड हे करू शकतो, ग्रो करू शकतो. किंवा मग काळी मिरीचे जे काही सीड्स आहेत ते जमिनीमध्ये पुरून त्याच्यापासून काळी मिरीचं प्लांट आपण ग्रो करू शकतो. ओके, सो द प्लांट रेज फ्रॉम द कटिंग स्टार्ट बिअरिंग फ्रॉम सेकंड इयर अँड सर्वाय अप टू द 15 इयर्स. ओके, म्हणजे जर काळी मिरीच्या वेलीच्या कटिंग्सपासून जर काळी मिरीचं झाड आपण ग्रो केलं तर त्याच्यामध्ये दुसऱ्या वर्षापासून त्याला काळी मिरी यायला सुरुवात होते आणि ते जे झाड आहे ते 15 वर्ष जगू शकतं. ओके, अँड सीड रेज द प्लांट विच स्टार्ट फ्रुटिंग आफ्टर 7 to 8 इयर. ओके, मग त्याचे सीड यूज करून आपण जे प्लांट लावणार आहोत त्याला 7 ते 8 वर्षानंतर फळं यायला सुरुवात होते. म्हणजे त्याचं जे सीड्स आहे काळी मिरी यायला सुरुवात होते. अँड इट कॅन बी सर्वाईव्ह इवन अप टू 60 इयर. ओके, 60 वर्षापर्यंतसुद्धा हे जे म्हणजे सीड सोन करून लावलेलं झाड आहे ते 60 वर्षापर्यंत जगू शकतं. ओके, सो द कटिंग्स आर प्लांटेड इन मार्च अँड एप्रिल बाय कीपिंग द डिस्टन्स ऑफ 3 to 4 मीटर्स. ओके, सो त्याच्या फांद्यापासून जर वेल कट करून त्याच्या पीसेसपासून जर आपण झाड काळी मिरी जर कल्टिवेट करणार असू तर त्याचं जे प्लांटेशन आहे ते मार्च आणि एप्रिल ह्या पिरियडमध्ये केलं जातं. ओके, सो 2 ट्रीमध्ये 3 to 4 मीटर्स एवढं डिस्टन्स मेंटेन केलं जातं. सपोर्ट्स ऑर द स्टँड्स फॉर एव्हरी वाईन आर ऑल्सो रेज्ड ॲट द टाईम ऑफ प्लांटिंग द कटिंग. ओके, सो कटिंग लावताना त्याच्यासोबतच त्याच्यासाठी जो सपोर्ट आहे की त्याच्यावर त्याची वेल जी आहे ती इझिली क्लाइंब होऊ शकते. सो असा सपोर्टसुद्धा प्रोव्हाइड केला जातो. ओके, सो प्लांट क्लाइम्स वेल ऑन द सिल्वर ओक, कोकोनट, एरिका नट, पाम अँड इथ्रिना इंडिका. ओके, सो हे जे प्लांट्स आहेत त्यांच्यावर त्यांचे काळी मिरीचे जे वेल आहे तो इझिली क्लाइंब होऊ शकतो. त्याच्यामध्ये सिल्वर ओक ट्री आहे, कोकोनट ट्री आहे, एरिका नट ट्री आहे, पाल्म आहे, इथ्रिका इंडिका आहे. ओके, सो हे जे डिफरंट ट्रीज आहेत त्याच्यावर ही जी ब्लॅक पेपरची जी वाईन आहे, वेल आहे ती इझिली ग्रो होऊ शकते. ओके, सो सिन्स इट इज अ पेरिनियल वाईन मे कॉज द डिप्लेशन ऑफ सॉईल फर्टिलिटी अँड doses of the sterilizers and manures are most suitable for economical cultivations. ओके, सो पेरिनियल वाईन आहे. सो त्याच्यामध्ये सॉईलची फर्टिलिटी कमी होऊ शकते. सो त्याच्यामुळे काय केलं जातं त्यांना फर्टिलायझर्स आणि मॅन्युअर्स म्हणजे खत वगैरे आहे ते प्रोव्हाइड केलं जातं जर त्याचं आपण इकॉनॉमिकल स्केलवर त्याचं कल्टिवेशन करत असू तर. ओके, सो ॲन ॲप्लिकेशन ऑफ डोस अबाउट 100 ग्रॅम ऑफ पोटॅश, 100 ग्रॅम ऑफ अमोनियम सल्फेट, 1 kilogram of superphosphate and 10 kg of rotten cattle compost per year for each tree is desirable. ओके, मग एका झाडासाठी काय काय रिक्वायरमेंट आहे तर 100 ग्रॅम पोटॅश रिक्वायर आहे, त्यानंतर 500 ग्रॅम ऑफ अमोनियम सल्फेट, 1 kg ऑफ सुपरफॉस्फेट अँड 10 kg ऑफ रोटन कॅटल. ओके, सो हे ॲज अन खत म्हणून यूज केला जातं एका ट्रीसाठी. फ्लॉवरिंग ऑकर्स इन मे अँड जून. ओके, मार्च आणि एप्रिलमध्ये लावल्यानंतर काय होतं की मे आणि जूनमध्ये त्याला फ्लॉवरिंग्स यायला लागतात. देन हार्वेस्टिंग ऑफ द बेरीज विच आर ऑरेंज रेड कलर्ड इन द स्पाइक्स इज डन इन द फेब्रुवारी आणि मार्च. ओके, फेब्रुवारी आणि मार्च या मंथमध्ये ऑरेंज कलरचे जे त्याचे बेरीज आहेत त्या कलेक्ट केल्या जातात बाय हँड प्लकिंग. ओके, हाताने फुटून त्यांना
कलेक्ट केलं जातं. द बेरीज आर ड्राईड फॉर 7 to 8 days. त्याच्यानंतर 7 ते 8 दिवसासाठी त्याला ड्राईड केलं जातं. द ड्रग डेव्हलप्स रिंकल्स अँड ऑल्सो बिकम ब्लॅक्स, की जे ऑरेंज आणि रेड कलरच्या बेरीज आहेत त्या ब्लॅक कलरमध्ये कन्वर्ट होतात. तिथपर्यंत त्याला ड्राय केलं जातं आणि त्याच्या सरफेसवर रिंकल्स फॉर्म होतात. ओके, सो ड्राईंग प्रोसेसमध्ये रिंकल्स फॉर्म होणार आहेत त्यांच्या सरफेसवर आणि त्याचा कलर जो आहे तो ब्लॅक कलरमध्ये चेंज होणार आहे. ओके, सो प्लांटेशन ऑफ 1 hectare कंटेनिंग 1000 वाईन्स यील्ड अबाउट 100 किलोग्रॅम ऑफ ड्राय पेपर पर ॲनम. ओके, प्रत्येक वर्षाला 1 हेक्टरपासून जर त्याच्यामध्ये जर 100 वाईन्स ग्रो झाले असतील तर त्याच्यापासून 100 kg एवढं ड्राय पेपर ब्लॅक पेपर्स मिळू शकतं. ओके, सो दिस इज द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द कल्टिवेशन अँड कलेक्शन ऑफ ब्लॅक पेपर. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, मीन्स मॉर्फॉलॉजिकल फीचर्स. सो कलर ऑफ ड्रग इज ब्लॅकिश ब्राऊन और ग्रेइश ब्लॅक. ओके, ब्लॅकिश ब्राऊन कलर असतो, ग्रेइश ब्लॅक कलरचे असतात. इट इज ॲरोमॅटिक अँड पंजंट. ओके, ॲरोमॅटिक आणि पंजंट त्याचे टेस्ट आहे. द बेरीज आर 3.5 to 6 millimeter इन डायमीटर. ओके, जर आपण ईच बेरी बघितली तर 3.5 ते 6 mm एवढा त्याचा डायमीटर असतो. ग्लोब्युलर शेपचे आहेत. कोसली रेटिक्युलेट रिंकल्स आर रिमेन्स ऑफ स्टिग्मा ॲट द अपेक्स. ओके, सो काळी मिरी जर तुम्ही हातामध्ये घेऊन बघितलात तर स्टिग्मा रिजनला अपेक्स फॉर्म झालेला असतो. ओके, आणि जो सरफेस आहे तो कसा असतो, व्रिंकल सरफेस असतो. ओके, सो पेरिकार्प इज थिन विथ सिंगल व्हाईट कर्नेल. पेरिकाप लेयर जे आहे ते थिन आहे, सिंगल व्हाईट कर्नेल प्रेझेंट असतं. कर्नेल इज द हॅलो ॲट द सेंटर अँड एंटायरली कन्सिस्टिंग ऑफ पेरिस्पर्म अँड स्मॉल एंडोस्पर्म अँड एम्ब्रिओ. ओके, सो त्याचं जे कर्नेल आहे की जे मध्ये हॅलो असतं. ओके, अँड एंटायरली कन्सिस्टिंग ऑफ पेरिस्पर्म अँड स्मॉल एंडोस्पर्म अँड एम्ब्रिओ. ओके, त्याच्या कर्नेल रिजनमध्ये स्मॉल एम्ब्रिओ अँड एंडोस्पर्म प्रेझेंट असतं. ओके, सो दीज आर द ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस ब्लॅक पेपर. ओके, सो मायक्रोस्कोपी जर आपण ह्याची बघितली तर तीसुद्धा आपल्याला इन्क्लूड नाही आहे, एक्झाममध्ये कधी विचारलं गेलेलं नाही आहे. तरी पण आपल्याला जस्ट म्हणजे आपल्याला जस्ट माहिती हवं म्हणून जर ट्रान्सवर्स सेक्शनचं बघितला तर ट्युब्युलर इपिडर्मल सेल्स विच फॉलोड बाय द थिन वॉल्ड ऑफ पॅरेनकायमॅटस हायपोडर्मिस. ओके, म्हणजे इपिडर्मिस सेल आहे, त्याच्यानंतर पॅरेनकायमॅटस हायपोडर्मिस लेअर आहे की ज्याच्यामध्ये रेक्टँग्युलर स्टोन सेल्स प्रेझेंट असतात. ओके, द इनर पेरिकार्पिक लेअर इज ब्राऊन कलर्ड अँड इट इज मेड अप ऑफ स्क्लेरेनकायमा सेल. ओके, आतमध्ये जी पेरिकार्पिक लेअर आहे की जी स्क्लेरेनकायमा सेलने बनलेली आहे की ती ब्राऊन कलरची असते. ओके, seed coat layer is attached to it and it is reddish brown in color. Pericarp and perisperm contains the oil glands and abundant starch grains are also present. ओके, सो पेरिकार्प्स आणि पेरिस्पर्म आहे की ज्याच्यामध्ये ऑइल ग्लँड्स प्रेझेंट असतात आणि स्टार्च ग्रेन्स मोर क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असतं. ओके, सो दिस इज द मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस ब्लॅक पेपर. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे केमिकल कॉन्स्टिट्युएंट ऑफ ब्लॅक पेपर. So paper contains an alkaloid piperine. Okay, so piperine it is an main alkaloid which is present into the concentration of 5 to 9%. Then volatile oil 1 to 2.5%. Pungent resins 6%. And piperidine and starch about 30%. Okay, so this is the active chemical constituent which is present into the this black pepper drug. So त्याच्यामध्ये अल्कलॉइड आहे मेनली पायपरीन 5 to 9% पायपरीन अँड पायपरिडीन. देन वोलाटाईल ऑइल आहे 1 to 2.5%. पंजंट रेझिन प्रेझेंट असतात 6%. पायपरिडीन आणि स्टार्च जे आहे ते 30% प्रेझेंट असतं. ओके, so the paper volatile oil which is yellowish in color and it contains the L-phelandrine and caryophyllene. Okay, so also it contains L-phelandrine and caryophyllene. Okay, so due to which it is yellow in color. Okay, yellow colorच असतं. सो कोणते कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आपण बघितलेले आहेत ब्लॅक पेपरमध्ये. तर अल्कलॉइड्स आहेत त्याच्यामध्ये पायपरीन आणि पायपरिडीन आहे 5 to 9%. देन वोलाटाईल ऑइल आहे 1 to 2.5%. पंजंट रेझिन्स आहेत 6%. स्टार्च आहे 30% प्रेझेंट. ओके, अँड इट्स वोलाटाईल ऑइल कंटेन्स L-phelandrine अँड कॅरिओफायलिन. ओके, सो इथे जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर हे पायपरीनचं स्ट्रक्चर आहे. ओके, सो दिस इज द केमिकल स्ट्रक्चर ऑफ पायपरीन. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे युजेस ऑफ ब्लॅक पेपर. ओके, वन मोर पॉईंट इज रिमेन फॉर द ब्लॅक पेपर इज स्टँडर्ड. ओके, सो फॉरेन ऑर्गॅनिक मॅटर जर बघितलं तर नॉट मोर दॅन 2%. ॲश व्हॅल्यू नॉट मोर दॅन 6%. ॲसिड इनसोल्युबल ॲश नॉट मोर दॅन 1%.
and crude fibers that is not more than 15%. Okay, so these are the certain standard values which is associated with this black pepper drug. Okay, so त्याच्यामध्ये foreign organic matter which is not more than 2%, ash value not more than 6%, acid insoluble ash not more than 1%, and crude fiber which is not more than 15%. Okay, if we see the uses of this black pepper, so fruit are used as an aromatic, stimulant, stomachic and carbonatives. Okay, so black pepper आहे which is used as an aromatic, stimulant, stomachic and carminative. Okay, so it causes the feeling of warmth and used as an condiment. Okay, मसाल्यांमध्ये यूज केला जातं. जनरली वार्म फिलिंग येणार आहे. काळी मिरी जर तुम्ही खाल्ली असेल, चावली असेल तर तुम्हाला समजेल. सो इट ऑल्सो स्टिम्युलेट द टेस्ट बर्ड अँड इन्क्रीजेस द गॅस्ट्रिक ज्यूस. ओके, सो टेस्ट बर्ड स्टिम्युलेट करतात आणि गॅस्ट्रिक ज्यूस जे आहे ते काय करणार आहे, ते इन्क्रीज करणार आहेत. सो ऑइल इज मेनली यूज ॲज अ स्पाइस ड्यू टू द पंजंट टेस्ट. ओके, सो ब्लॅक पेपर जे आहे मोस्टली स्पाइसमध्ये यूज केलं जातं कारण का त्याची पंजंट टेस्ट असते. ओके, सो युजेस ऑफ दिस ब्लॅक पेपर त्याच्यामध्ये कार्मिनेटिव्ह, स्टिम्युलंट, स्टोमॅचिक, कंडिमेंट अँड स्पाइस अँड स्टिम्युलेट द फ्लो ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. ओके, सो दीज आर द सर्टन युजेस ऑफ ब्लॅक पेपर. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे सबस्टिट्यूट कोणते आहेत. ब्लॅक पेपरचे सबस्टिट्यूट कोणते आहेत. सबस्टिट्यूट म्हणजे काय, तर जेन्युइन ड्रग ऐवजी आपण ते यूज करू शकतो. ओके, फर्स्ट आहे पायपर ॲटिनाउटम. ओके, सो पायपर ॲटिनाउटम, सो इट इज फाउंड इन विशाखापट्टणम डिस्ट्रिक्ट ऑफ आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणममध्ये भेटतं. त्याच्यानंतर मदुराईमध्ये आहे. देन तिरुनेवेल्ली डिस्ट्रिक्ट तामिळनाडूची. ओके, सो ह्या डिफरंट रिजनमध्ये त्याचं ओरिजिन आहे. सो फर्स्ट सबस्टिट्यूट कोणता आहे तर पायपर ॲटिनाउटम. ओके, नेक्स्ट आहे पायपर ब्रॅचिसौचिटियम. सो इट इज फाउंड इन तिरुनेवेल्ली, निलगिरी डिस्ट्रिक्ट्स ऑफ द तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये तिरुनेवेल्ली आणि निलगिरी डिस्ट्रिक्ट्समध्ये ह्याचं रिजन आहे. ओके, कोणती व्हरायटी आहे तर पायपर ब्रॅचिसौचिटम. ओके, देन नेक्स्ट इज पायपर लॉन्गम. ओके, सो इट इज अवेलेबल इन तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळा स्टेट अँड इट इज ऑल्सो नोन ॲज पिपलामूल. ओके, सो पायपर लॉन्गमला पिपलामूल असं सुद्धा म्हटलं जातं. सो इट इज ॲन इम्पॉर्टंट सबस्टिट्यूट फॉर द ऑफिशियल ड्रग. ऑफिशियल ड्रगसाठी हा इम्पॉर्टंट असा सबस्टिट्यूट आहे. ओके, कोणता पायपर लॉन्गम. ओके, सो इथे 3 सबस्टिट्यूट व्हरायटीज आपण बघितलेल्या आहेत. पायपर ॲटिनाउटम, पायपर ब्रॅचिसौचिटम अँड पायपर लॉन्गम. ओके, सो दीज आर द वेरियस सबस्टिट्यूट फॉर दिस ब्लॅक पेपर ड्रग. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण कार्मिनेटिव्ह अँड GI रेग्युलेटर डेफिनेशन्स बघितलेले आहेत विथ एक्झाम्पल. त्याच्यानंतर 2 ड्रग कंप्लीट केलेले आहेत कार्मिनेटिव्ह कॅटेगरीचे, कार्डॅमम आणि आता आपण बघितलेलं आहे ब्लॅक पेपर. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार करायला गेला तर दोन्ही डेफिनेशन आहेत कार्मिनेटिव्ह आणि GI रेग्युलेटर. त्या डेफिनेशन विचारल्या गेलेल्या आहेत, तो तुम्हाला डेफिनेशन विथ एक्झाम्पल लिहायचे आहेत. त्याच्यानंतर जो आपण फर्स्ट ड्रग बघितलेला आहे कार्मिनेटिव्ह कॅटेगरी अंडर कार्डॅमम, त्याच्यामध्ये सुद्धा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. त्याचे सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, युजेस, त्याचे सबस्टिट्युएंट्स, अडल्ट्रंट्स, याच्यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके, आणि आत्ता आपण जो ड्रग बघितलेला आहे ब्लॅक पेपर, ह्याच्यावरसुद्धा सेम क्वेश्चन्स आहेत. त्याचं बायोलॉजिकल सोर्स, त्याचं केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, त्याचे युजेस काय आहेत, त्याचे अडल्ट्रंट्स किंवा सबस्टिट्युएंट्स काय आहेत, ह्याच्यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके, सो तुम्हाला जर आजच्या लेक्चरमधला कोणता पॉईंट समजला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून नक्की विचारू शकता. ओके, सो थँक्यू फॉर लिसनिंग मी अँड हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. गुड बाय.